प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये मालिकेने आता एक वेगळा टर्न घेतला आहे. आणि आता समर हा स्वानंदीसोबत हनीमूनला जात असताना अंशुमनने समरला मारण्यासाठी आणि स्वानंदीला अद्दल घडवण्यासाठी केलेल्या भयानक प्लानमधून स्वानंदी आता समरचा जीव कसा वाचवते, पाठलाग करून आपल्या पाठीमागे येणारा ट्रक बघताच आता स्वानंदी समरला वाचवण्यासाठी काय करते. आणि जेव्हा जेव्हा आता समर गाडी थांबवतो त्यानंतर स्वानंदी आता समरचा जीव कसा वाचवते. आणि मात्र हुशार स्वानंदी त्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हरला पकडून अंशुमनचे भयानक सत्य त्याच्याकडून कशी वदवते. आणि स्वानंदीचा तो रागाचा रुद्रावतार बघून आता ट्रक ड्रायव्हर कसे अंशुमनचे नाव सांगतो. आणि त्याच वेळेस इकडे आता दुसरी एक भयानक घटना घडून समर आणि स्वानंदीचा हनीमून स्पॉईल करण्यासाठी आणि पुन्हा समर स्वानंदीसोबत घरी येण्यासाठी मल्लिकाने केलेला भयानक डाव आता आजीवरती कसा येतो. आणि आजीची बातमी आता कळता क्षणी समर आणि स्वानंदी कसे घरी येतात. आणि अंशुमनला आता स्वानंदी भयानक रागाच्या रुद्रावताराने कॉलर पकडून भयानक सत्य सांगून कसे घराच्या बाहेर काढू लागते. तर त्याच वेळेस आता आजीचे भयानक सत्य समोर येताच समर आता मल्लिकाची कशी धुलाई करतो, सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर आलं आहे. त्यामध्ये आता समर स्वानंदी दोघेही आता त्यांच्या कारमधून रस्त्याने हनीमूनला जात असतात. तर आता लुटूपुटूचे भांडणं खेळत कधी स्वानंदी समरवरती रागावत तर कधी समर स्वानंदीवरती खोटं खोटं रागावत आता दोघेही टाईमपास करत त्यांच्या कारमधून जात असतात. आणि त्याच वेळेस इकडे अंशुमनने भयानक डाव साधून काहीही करून या स्वानंदी आणि समरदादाला अद्दल घडवायचीच. यामुळे अंशुमन आता एका ड्रायव्हरकडे येतो आणि त्याला आता समरच्या गाडीचा अपघात करण्यासाठी सुपारी देतो. पैसे मिळता क्षणी आता ड्रायव्हर त्याचा ट्रक घेऊन भरधाव वेगाने समरच्या गाडीच्या पाठलाग करत असतो. आणि इकडे आता स्वानंदी वेळोवेळी आरशातून बघत असताना तो डंपर आपल्या कारच्या पाठीमागे येत आहे याची स्वानंदीला आता खात्री होऊन ते लक्षात येत असतं. स्वानंदीने आता समरला सुद्धा सांगितलेलं असतं, पण समरने आता स्वानंदीच्या त्या गोष्टीला लाईटली घेतलेलं असतं. समर म्हणतो की अहो, तो काय आपला नातेवाईक आहे का, तो कशाला आपल्या पाठीमागे येईल, चला तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण आता स्वानंदीला सुद्धा अजिबात राहवत नसतं. आणि हळूहळू तो डंपर आता आपल्या अगदी जवळ येतोय. तो आपल्या पुढेही जात नाही आणि त्याने आपल्या कारच्या पाठीमागे एकदम रस्ता लावून तो येतोय हे आता स्वानंदी ओळखते. आणि नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे आता स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. पण आता समरसुद्धा ऐकायला तयार नसतो. आणि कदाचित आता हा डंपर म्हणजे हा ट्रक आपल्या कारच्या अंगावरती येणार आणि जणू काही तो आपल्याला धडक देण्यासाठीच आपल्या पाठीमागे येतोय याची आता स्वानंदीला खात्री होती. समर ऐकायला तयार नसतो. हे बघून आता हुशार स्वानंदी एक कमालीची आयडिया करते. आणि आता स्वानंदी समरला म्हणते की ताबडतोब कार साईडला घेऊन थांबवा, मला ना खूप मळमळल्यासारखं होतंय आणि खूप अस्वस्थ वाटतंय. समर म्हणतो की अहो, हे काय आता तुमचं. स्वानंदी म्हणते की पटकन थांबवा कार, मला खूप अस्वस्थ होतंय. आणि आता ते ऐकता क्षणी समर आता नदीच्या पुलावरून जात असतो. त्याच वेळेस आता समर नदीच्या पुलावरच त्याची गाडी साईडला घेतो. आता इकडे गाडी साईडला घेतल्याबरोबरच इकडे समर आणि स्वानंदी पटकन कारमधून खाली उतरतात आणि पुलाच्या बाजूला जातात. त्याच वेळेस इकडे एक मोठी भयानक घटना घडते. आणि पाठीमागून तो ड्रायव्हर आता जो ट्रक घेऊन येत असतो भरधाव वेगाने थांबलेल्या समरच्या कारवरती तो त्याचा डंपर आदळवतो. आणि जबरदस्त धडक होताच आता समरची गाडी पुलाच्या एकदमच आता खाली कोसळते आणि गाडीचा मोठा स्फोट झालेला असतो. पण स्वानंदीने प्रेक्षकांनो इथेच समरला वाचवलेलं असतं. आणि ती भयानक ते दृश्य बघून आता समर चांगलाच हादरलेला असतो. तोंडाला हात लावत समर आता त्या स्फोट झालेल्या
त्याच्या गाडीकडे बघू लागतो, तर इकडे ड्रायव्हर आता धडक होता क्षणी भरधाव वेगाने त्याचा ट्रक घेऊन तिथून आता पुढे जातो आणि त्याचा ट्रक थांबवतो. ड्रायव्हरला खूप आनंद झालेला असतो आणि समर राजवाडेच्या गाडीला धडक देऊन अखेर त्याच्या गाडीचा स्फोट झाला याची आता ड्रायव्हरला खात्री होताच आता पटकन ड्रायव्हर हा अंशुमनला फोन करून घडलेली घटना सांगतो. तर ते ऐकून अंशुमनला खूप आनंद झालेला असतो. आता पण मात्र त्याच वेळेस आता रागाच्या रुद्रावताराने स्वानंदी ही पळत पळतच त्या ड्रायव्हरपासून येऊन त्या ड्रायव्हरची कॉलर पकडते आणि सणासण त्या ड्रायव्हरच्या कानाखाली मारते. नराधमा नीच माणसा, आमच्या कारचा पाठलाग करून आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, सांग तुला हे कोणी करायचं सांगितलं. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीचा तो रागाचा रुद्रावतार बघून आता ड्रायव्हर जाम घाबरलेला असतो. ततमम करत ड्रायव्हरची बोबडी वळालेली असते आणि हे जिवंत कसे याचा आता विचार करत ड्रायव्हरच्या डोळ्यापुढे अंधारे येतात आणि घाबरतच ड्रायव्हर आता अंशुमनचं सत्य सांगतो आणि अंशुमन राजवाडेने हे सगळं करायला लावलं असल्याचे आता ड्रायव्हरने सांगताच आता स्वानंदीला भयानक धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता इकडे समरला चक्कर येऊन समर खाली पडतो, तर स्वानंदी ते बघून समरकडे धाव घेते आणि समरला सावरते आणि अखेर समरला सावरून स्वानंदीने समरला आता अगदी व्यवस्थित धीर दिलेला असतो. आता त्याच वेळेस इकडे आता मल्लिकाने दुसरा भयानक डाव खेळलेला असतो आणि समर स्वानंदीला आता हनीमून स्पॉईल करून घरी आणण्यासाठी इकडे आता आजीला मल्लिकाने आता एक वेगळी गोळी दिलेली असते आणि त्यामुळे आता आजीचं पोट दुखू लागतं, आजीला वॉमिटिंग होऊ लागतं, आजीला अस्वस्थ वाटू लागतं आणि आजीची तब्येत एकदम सिरियस झाल्याची बघून आता इकडे मल्लिका ही समरला फोन लावते, पण समरचा मोबाईल आता त्याच वेळेस आता स्वानंदी घेते आणि मल्लिका आता लगेचच फोनवर म्हणते की समर, अरे तुम्ही गेलात का हनीमूनला? पण इकडे आजीची तब्येत अचानक बिघडली आणि आजीला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतंय आणि तू जर आला असता तर बरं झालं असतं. स्वानंदी ते बोलणं ऐकते आणि फोन ठेवते. त्यानंतर आता स्वानंदी आता इकडे आता विचार करते की अंशुमन राजवाड्याने हे सगळं घडून आणलं, पण आत्ता समरला सांगायला नको, कारण आत्ता जर सांगितलं तर समर यावरती विश्वास ठेवणार नाही. आता आजीची तब्येत बिघडल्यामुळे स्वानंदी ताबडतोब आता समरला घेऊन घरी निघालेली असते आणि इकडे आता घरी येताच इकडे रागाच्या रुद्रावताराने उफळून येत इकडे आता स्वानंदी ही अंशुमनकडे येऊन अंशुमनची कॉलर पकडते आणि म्हणते की नीच माणसा, स्वतःच्या भावाला मारायला निघालास आणि ड्रायव्हरला पाठवून ट्रक आमच्या मागावर पाठवून आमच्या गाडीचा अपघात केलास. ते ऐकताच आता मल्लिका, अर्पिता, समरला मोठा धक्का बसतो. समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही काय बोलताय? तर स्वानंदी म्हणते की हो, ज्या वेळेस त्या ट्रक ड्रायव्हरने आपल्या गाडीचा अपघात केला त्यावेळेस मी त्याला पकडले, त्यावेळेस त्याने अंशुमन राजवाडेने हे सगळं करण्यासाठी सांगितल्याचे आता स्वानंदी बोलता समरला धक्का बसतो. अंशुमन म्हणतो की समर दादा, वहिनी काय बोलते? अरे मी कशाला असं करेन, तू माझा भाऊ आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नीच पानाचा कळस केला आहे आणि आता नाटक करू नकोस अंशुमन, आणि तुला हे भोगावं लागणार आहे. आणि तू ज्या ड्रायव्हरला पाठवलं होतं त्या ड्रायव्हरने मला हे सांगितलं आणि लवकरच तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात येईल आणि जेव्हा तो पोलिसांसमोर सत्य वधवील त्यावेळेस तुझी काय हालत होईल ना, हे तू आता बघतच राहा. पण त्याच वेळेस आता आजीची तब्येत खराब झाल्यामुळे पटकन स्वानंदी आणि समर आजीकडे येतात. पण आता हुशार आजी आता समरला म्हणते की अरे पिंट्या, तू कशाला आला? तो हनीमूनला गेला होता ना. तेव्हा आता समर म्हणतो आजी तुझी तब्येत ठीक नाही, कळलं. आता आजी म्हणते की त्यासाठी पिंट्या तू हनीमून सोडून कशाला घरी आला? माझी तब्येत बिघडली, कशामुळे बिघडली ना हे मला आता चांगलं समजलंय, असे आजी आता रागाने मल्लिकाकडे बघत बोलते. आणि इकडे आता आजी मल्लिकाला म्हणते की माझ्या ज्या गोळ्या तू देणार होतीस त्यामध्ये तू चुकीची गोळी मला एक दिली, बरोबर ना मल्लिका? तर आता मल्लिकाला धक्का बसतो. मल्लिका तोंडाला हात लावते आणि लगेच आता मल्लिका म्हणते की अहो आई, तू अशी काय बोलतेस? मी कशाला तुला चुकीची गोळी देईल? आजी म्हणते की आत्तापर्यंत माझी अशी कधीच तब्येत बिघडली नव्हती आणि तू मला जी गोळी दिली ती खाल्ल्यानंतर मगच मला हे असं का व्हायला लागलं? मल्लिका खरं सांग. तर आता समरला राग येतो आणि समर रागाने मल्लिकाला म्हणतो की काकू
काय तू कोणती गोळी दिलीस? आता तोंडाला हात लावत घाबरतच मल्लिका म्हणते की अरे समर, मी कशाला आईला चुकीची गोळी देऊ? समर म्हणतो की आजी काय बोलते, आणि आजीला या अगोदर असं कधीच झालं नव्हतं. काकू तू मला कोणती गोळी दिली आत्ताची आत्ता दाखव. आणि इकडे इकडे आता स्वानंदीने अंशुमनला आता कॉलर पकडून भयानक सत्य सांगून अंशुमनचा खरा चेहरा समोर आणलेला असतो. तर तिकडे मल्लिकाचा खरा चेहरा आजीने आता समोर आणलेला असतो. आणि मल्लिका आणि अंशुमन दोघांचेही भयानक सत्य आता समोर आलेले असते. समर आणि स्वानंदीचा हनीमून स्पॉईल करण्यासाठी मल्लिकाने आता आजीची तब्येत बिघडवलेली असते. तर स्वानंदीवरचा राग आणि समरला अद्दल घडवण्यासाठी तिकडे आता ड्रायव्हरला पाठवून समरच्या गाडीचा अपघात करण्यासाठी अंशुमनने जो भयानक डाव केलेला असतो, तो डाव आता स्वानंदी समोर येताच आता स्वानंदीने अंशुमनला आता त्याचा जाब विचारलेला असतो. आणि रागाने आता नवऱ्यावरच्या प्रेमाने पेटून उठत रागाच्या रुद्रावतारात स्वानंदीने आता अंशुमनला मारण्यासाठी सुद्धा हात उगारलेला असतो. आणि समरवर स्वानंदीचं किती प्रेम आहे हे त्या क्षणी प्रेक्षकांनो आता मल्लिका आणि समोर आलेलं असतं. आणि कॉलर पकडून आता स्वानंदीने अंशुमनला सांगितलेलं असतं की अंशुमन राजवाडे, तू माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठला, पण तो माझा नवरा आहे आणि मला स्वानंदी म्हणतात. पुन्हा जर तू माझ्या नवऱ्याच्या वाटा गेला आणि माझ्या नवऱ्याच्या जर केसाला सुद्धा धक्का बसला तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही, असे म्हणत जोराने स्वानंदी आता अंशुमनला ढकलून देते. स्वानंदी समरला म्हणते की आत्ताच्या आत्ता या प्रकाराची सगळी शहानिशा झालीच पाहिजे आणि यासाठी पोलीस कंप्लेंट करायची, असे म्हणत आता समर आणि स्वानंदी पोलीस कंप्लेंट करायला आता निघालेले असतात. आणि इकडे अंशुमन आणि मल्लिकाचा खरा चेहरा आता समोर आणि स्वानंदी समोर आलेला असतो. आणि आता स्वानंदीने पुन्हा एकदा समरवरती आलेला जो कालाचा घाला तो आता परतून लावलेला असतो. आणि मोठ्या पुण्याईने समरवरच्या प्रेमाने स्वानंदीने आता समरचा जीव वाचवलेला असतो. तर आता इकडे मल्लिका आणि अंशुमनचा खरा चेहरा इन्स्पेक्टरकडे कंप्लेंट देऊन इन्स्पेक्टर कसे त्या गुंडाला पकडतो आणि अंशुमनने हे घडून आणल्याचे सत्य समोर येताच आता स्वानंदी ही अंशुमनला रागाच्या रुद्रावताराने कशी आता बाहेरचा रस्ता दाखवते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.